मंडळी आठवतंय का? कैसा हराया? मुंबईमध्ये जानेवारी महिन्यात जंगी निवडणुका झाल्या आणि एक नवीन चेहरा सगळ्यांच्या समोर आला. सहर शेख. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नाकावरती टिचून निवडून आलेल्या मॅडमचा स्वॅग हा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला. पण आता बातमी अशी आहे की ज्या सहर शेख यांनी कैसा हराया म्हणत आमदार जितेंद्र आव्हाडांना डिवचलं, त्यांच्याच मानेवरती आता टांगती तलवार आहे. तहसीलदार साहेब आता त्यांना विचारतायत, मॅडम कैसा बनाया? विषय गंभीर आहे पण ऐकायला मजा येईल. ठाणे महानगरपालिकेत MIMच्या तरुण तडफदार नगरसेविका सहर शेख आता मोठ्या संकटात आहेत. झालं असं की त्यांचे वडील युनुस शेख यांच्या विरोधात कोणीतरी तक्रार केली आणि चौकशी झाली आणि त्यांच्या कुटुंबावरती बॉम्ब फुटला. ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांच्या अहवालानुसार सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध असण्याची शक्यता आहे. पण ट्विस्ट इथे नाहीच आहे. ट्विस्ट तर पुढे आहे. तपासणीमध्ये असं समोर आलंय की शेख परिवार हा मूळचा महाराष्ट्राचा नाहीच आहे. शेख परिवार हा मूळचा रहिवासी आहे उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादचा. आता विचार करा, पत्ता आहे गाझियाबादचा, राहतो मुंब्र्यामध्ये, निवडणूक लढवतो ठाण्यात आणि दाखला काढतो मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून. म्हणजे हा तर गुगल मॅपला सुद्धा चक्रावून टाकणारा प्रवास आहे. बरं, या सगळ्या प्रकरणात तक्रारदार कोण आहेत माहितीये का? जावेद सिद्दीकी. म्हणजे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये मुस्लिम धर्मात असलेली उम्मा नावाची कॉन्सेप्ट त्याबद्दल बोललो होतो. म्हणजे आता इकडे तक्रारदार पण मुस्लिम आहे आणि आरोपी पण मुस्लिम आहे. मग आता या सगळ्यामध्ये यांचा मुस्लिम उम्मा कुठे गेला? भाई भाई को सपोर्ट करता है हे वाक्य इकडे अजिबात लागू होत नाही. बरं, या आपल्या युनुस शेख भाईंनी काय केलं माहितीये का? महाराष्ट्राच्या बाहेरनं जे लोक आलेले आहेत त्यांच्यासाठी नमुना 10 हा फॉर्म भरावा लागतो. पण साहेबांनी नमुना 10 न भरता नमुना 8 हा फॉर्म भरला. म्हणजे आपण ते ST मध्ये नाही का दारातनं एंट्री करण्याच्या आधी खिडकीतनं रुमाल टाकतो, तशा पद्धतीने यांनी नमुना 8 भरून आपण महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचं सांगून दिलं. आणि गंमत बघा, सुनावणीसाठी ज्या वेळेला युनुस भाईंना बोलवण्यात आलं त्यावेळेला पोटात दुखतंय म्हणून यांनी तारीख पे तारीख हा खेळ खेळून बघितला. बरं, कोर्टाने पण सांगितलं की म्हातारा माणूस आहे, आपण याला सवलत द्यावी. पण जज साहेब जाता जाता म्हणाले की तुमचा ओरिजिनल दाखला हा कोर्टामध्ये सबमिट करा. पण या युनुस भाईंनी खरा दाखला सबमिट करण्याच्या जागी त्याची चक्क कलर प्रिंटआउट सबमिट केली. कदाचित ओरिजिनल दाखला यांनी गाझियाबाद एक्सप्रेसने कधीच आपल्या घरी पाठवून दिला असावा. आता परिस्थिती अशी आहे की सहर शेख यांचं नगरसेवक पद हे डळमळीत झालंय. त्यांच्यावरती टांगती तलवार आहे. हा अहवाल जर कोर्टाने फायनल म्हणून मंजूर केला तर कैसा हराया म्हणणाऱ्या मॅडमना कैसे पद गवाया यावरती रील बनवावं लागेल. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शड्डू ठोकणं ठीक आहे, पण त्यासाठी कागदपत्र पण तेवढीच कडक असायला हवीत ना भाऊ. 4 सरकारी यंत्रणांना गंडा घातल्यानंतर ठपका तर त्यांच्यावरती ठेवावाच लागेल. आता यावर सहर शेख किंवा युनुस भाई काय बोलणार आहेत का? की परत एक रील समोर येईल? हे बघण्यासारखं असेल आणि मजेशीर पण असेल. तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.